एका बीड जिल्ह्यामध्ये घटना घडली। एका सरपंचाची दुर्दैवी क्रूरतेने जी हत्या करण्यात आली, माणुसकीला देखील त्या ठिकाणी शर्मेने लाज वाटेल काळीमा असणारी घटना ही त्या ठिकाणी घडली। तिथलं सगळं समजून घेण्याच्या करता, त्यांच्या विधवा पत्नीला भेटण्याच्या करता, त्यांच्या मुला मुलीला भेटण्याच्या करता, त्यांचे आई वडील भाऊ भाऊसाई बहीण त्यांना सगळ्यांना भेटण्याच्या करता मी काल तिथे गेलेलो होतो। त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं। न्यायालयाच्या मार्फत पण चौकशी केली जाईल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ एकदम टॉपच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत पण चौकशी केली जाईल। काही झालं तरी याबद्दलचा मास्टर माइंड जो कोणी असेल, कुणी असू द्या, त्याला सोडायचं नाही, भले त्याची किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, अशा पद्धतीनं सभागृहाला आश्वासित केलं। आजही मला काही मित्रमंडळी भेटली, त्यांनाही मी सांगितलं सकाळी की असले कुठल्याही गोष्टी आपण कापून घेणार नाही। अरे आपण प्रत्येकाला आधार देण्याच्या करता, प्रत्येकाला मदत करण्याच्या करता, प्रत्येकाला सन्मानाने कसं जगता येईल, त्याला त्या ठिकाणी मदत कशी होईल, इथं कुणालाही भयभीतपणे कुठं काही अडचण त्यांना भयभीतपणे जगतात येतंय असं त्यांना वाटता कामा नये, या पद्धतीचा आम्ही सगळं विचार करतो आणि त्याच्यातून ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितलेल्या आहेत। मी आज देखील तुम्हाला या आभाराच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रमुखांनी तिघांनी पण लक्ष घातलेलं आहे आणि तुम्ही पहा की कुणीही असू द्या यांना संबंधितांना इतक्या वाईट मी त्या सिव्हिल सर्जनशी बोललो। सिव्हिल सर्जन म्हणला की दादा पोस्टमॉर्टम करताना आजपर्यंत अशा प्रकारची केस मी आयुष्यात बघितली नाही। एखाद्या प्राण्याला पण एखादी काठी मारताना आपण म्हणतो अरे कशाला मारतो, जाऊ दे ना बाबा, इकडे जाईल ते, परंतु ज्या अमानुषपणे त्या सगळ्या गोष्टी केलेल्या या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभलेलं नाही। आम्ही पण राज्यकर्ते म्हणून तिथं बसलो असताना त्या घटना घडतात, या आम्हाला पण शर्मेने मान खाली घालवत होता आणि त्यामुळं एक अशा पद्धतीचा मेसेज या राज्यामध्ये गेला पाहिजे की परत कुणाचं धाडस देखील अशा पद्धतीने होता कामा नये। एवढ्या पद्धतीनं आपण पुढे जायचं ठरवलंय आणि ह्या शहाण्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या नालायकांना अमानुष लोकांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय फास्ट ट्रॅकवर केस घ्यावी लागली तरी चालेल, परंतु त्यांना सुटायचं नाही आणि या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी ठरवलं। त्याच्यातनं परभणीमध्ये पण 2 घटना घडल्या, तिथं पण मी गेलो, तिथं पण त्यांना एक आधार देण्याचं काम, त्यांचं समजून घेण्याचं काम, त्या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये केल्या जेणेकरून त्यांचं कुटुंब कुणाचं उघड्यावर पडू नये। जे गेलेली व्यक्ती मलाही माहिती आहे किती पैसे दिले तरी परत येणार नाही, परंतु कुणाचे कुटुंब उभं राहून गेलेल्या व्यक्तींचं अधुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं त्या तिन्ही बाबींच्या मध्ये सरकारने लक्ष घातलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहाला आश्वासित केलेलं आहे, जे सर्वोच्च सभागृह आहे, कायदा मंडळ आहे, त्याच्या मार्फत महाराष्ट्राला देखील एक संदेश देण्याचं काम केलेलं आहे आणि पोलीस यंत्रणेला देखील त्या ठिकाणी अतिशय कडक भाषेमध्ये जे सांगायचे ते सांगितलेलं आहे। या पद्धतीने या सगळ्या गोष्टीमध्ये आपण लक्ष घातलेलं आहे। माझी तुम्हाला विनंती आहे, बारामतीमध्ये देखील काही घटना घडत आहेत। सोशल मीडियाच्या अल्पवयीनांच्याकडून होणारा वापर चिंताजनक आहे। इथं बसणारे तुम्ही प्रत्येक जण कुणाच्या तरी आजोबा आहेत, कुणाचे तरी वडील आहेत, कुणाचे तरी चुलते आहेत, कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी काकू आहे, कुणाची कुणाची आत्या आहे, आजी आहे। या सगळ्यांना मला सांगायचं आहे, आपल्या मुला मुलींच्याकडे फार बारकाईनं त्या ठिकाणी पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळी जी काही पावलं आपण उचललेली शक्ती अभियानाला आमच्या महिलांनी साथ दिली पाहिजे। पालकांनो आपल्या मुलांशी साधा संवाद ठेवायला शिका। किती काम केलं, किती पैसा कमवला तर कुणी तो पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही। काळाच्या नियतीच्या पुढं आपल्याला बोलवून आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय, पण आपली नवी पिढी याच्यामध्ये कुठेही चुकीच्या रस्त्याने जाता कामा नये। काल या सगळ्या गोष्टी करता करता मला पुण्याला यायला अमोल मिटकरी पण होते, मला वाटतं आम्ही 11:30 पावणे 12ला पुण्याला एअरपोर्टला उतरलो। आपल्या इथं नाईट लँडिंग नसल्यामुळे आम्हाला पुण्याला उतरावं लागलं। आता लातूर, धाराशिव, माझं बारामती, यवतमाळ या वेगवेगळ्या विमानतळावर आपण नाईट लँडिंग पण करणार आहोत, जेणेकरून रात्री अपरात्री कधी कुणालाही कुठंही जायचं यायचं म्हटलं तर अडचण येता कामा नये। त्याही कामामध्ये मी त्या ठिकाणी लक्ष घातलेलं आहे आणि मी 1:30 वाजता पावणे 2 वाजता या भिगवण रोडनी येत होतो आणि एक मुलगा आणि मुलगी 1:30 वाजता ते आपलं मध्ये सुशोभीकरण केलं तिथं चाललेले होते।
मी ड्रायव्हरला म्हणे गाडी थांबव. माझ्या मनात पालचूक चुकली की काय इतक्या रात्री 1:15-2 वाजता भांडून चालले का, कुणी कुणाला वळून देतंय का, घुसून फुगून काही चाललंय. म्हणून गाडी थांबवली आणि सिक्युरिटीला सांगितलं बघा जरा त्यांना विचारा. पण ते दोघंही अतिशय नौके होते, परंतु त्यांच्या दोघांचं लग्न झालं होतं. मी जरा थांबल्यानंतर माझ्यापर्यंत ते चालत चालत त्या मधनं आले. ते म्हणले दादा आम्ही जरा शेवटचा चित्रपट काही लास्ट शो कुठला तो काहीतरी 1:30 वाजता संपतो. 1:30ला संपतो ना. हा तो संपला आणि म्हणले ते चालत चालत तुम्ही केलेलं असं पाहत चाललं. म्हणलं दुसरं काही नाही ना. नाही म्हणलं दुसरं काही नाही. दोघंही हसले. म्हणलं सगळं रुळावर आहे, काळजी करायचं कारण नाही. पण माझी विनंती तुम्हालाही कुठं रात्री अपरात्री जाताना काही दिसलं किंवा कोण काही चुकीचं वागत असलं तर त्याला तिथल्या तिथं आपण नीटपणे समजावून सांगितलं तर या गोष्टी थांबतात. 2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे रोखण्यामध्ये देखील शक्ती अभियानाला महिलांनी साथ दिली तर त्याच्यामध्ये पोलिसांना निश्चितपणे एक यश आलेलं आहे. व्हॉट्सअपला डीपी ठेवणं, स्टेटस ठेवणं, इंस्टाग्राम असेल, फेसबुकवर रील अपलोड करणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवणं, तसेच महिलांवरील अत्याचार रोखणं यासाठी अभियानाच्या माध्यमातून आपण या सगळ्या पोलीस यंत्रणेला वरिष्ठ अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन काम सुरू केलेलं आहे. मोठे गुन्हे रोखण्यात त्याच्यातनं आपल्याला बारामती नव्हे तर सगळीकडेच त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. आपली मुलं कोणाच्या संगतीमध्ये आहेत, सोशल मीडियाचा ते कसा वापर करतायत याकडे देखील पालकांनो कृपा करून तुम्ही त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. शक्ती अभियानाला महिलांचा प्रतिसाद चांगला आहे, परंतु या सगळ्या गोष्टी होत असताना आपण तक्रारी करता पेट्या ठेवल्यात, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं या सगळ्या बाबतीमध्ये मीडियामध्ये देखील वेगवेगळे वार्ता पत्रकार त्याच्याबद्दलच्या बातम्या देत आहेत. माझी तुम्हालाही विनंती आहे की कुठेही बारामतीकरांना कमीपणा येईल, आपल्या आईवडिलांना कमीपणा येईल, आपल्या नावाला गालबोट लागेल अशा पद्धतीची गोष्टी होऊन देऊ नका. आणि सगळं जे करतोय त्याच्यामध्ये बऱ्याचदा डिवायडरला लावलेली झाडं काही फुटून जातात. काय त्यांना मिळतं कुणाला माहिती. अरे किमान तुम्हाला झाडं लावता नाही आली तर लावलेली झाडं नीटपणे जगवा ना बाबा. त्याच्यामध्ये त्या कुठं काहीतरी वेड वाकडं. आता मी येताना बघितलं कोकणराव तुपेंचा बंगला, त्याच्यासमोर एवढी लोक बसलेली होती. आपल्याला सगळीकडे ते वेगवेगळ्या प्रकारे. मला माळेगावकरांना पण सांगायचंय त्या डिवायडर मध्ये काय लावलंय काय नाही. अरे निवडणूक आल्यानंतर माळेगावकर एकमेकाच्या विरोधात असे लढतात विचारता सोडलंय. मग ह्याच्यामध्ये देखील काही सामाजिक काम करणाऱ्या सहकारी मित्रांनी किंवा बाकीकडे कशी झाडं येतात. आपण इथं डिवायडरला काय केलं पाहिजे, प्रत्येकाने जबाबदारी उचलली पाहिजे. एकटा अजित पवार किती 24 तास राबला तरी त्याच्या बापाच्या ते शक्य होणार नाही. त्याला तुमची सगळ्यांची साथ पाहिजे, तुमचा सगळ्यांचा प्रतिसाद पाहिजे. कुठं तुम्हाला जाता येता कुणी काहीतरी वेडवाकडे करत असेल तर मी आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची संख्या पण वाढवणार, पण आपल्याला पण आपण शिस्त लावून घेतली पाहिजे. कुठलाही कचरा कुठलाही घाण हे करून त्या ठिकाणी चालणार नाही. आपल्या सर्वांचं शहर आहे. बाहेरची लोक आल्यानंतर कौतुक करतात, परंतु ते कौतुक करत असताना आपण आपल्या जबाबदारीतून बाजूला जाता कामा नये. मी तुम्हाला आज समारोपात या माझ्या आभाराच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की आजपर्यंत तुम्ही माझी 60 टर्मची कारकीर्द बघितली. या 8व्या टर्मची कारकीर्द 60 टर्मला मी जेवढा विकास केला नाही तशापेक्षा जास्त विकास या 8व्या टर्मला मी करून टाकला. इथं ही सगळी शाळा मी काढणार आहे. इथं पश्चिम उत्तर अशी शाळा बांधणार आहे आणि तिथंच वरच्या मजल्यावर पूर्वेकडे बघून मुलांनी आतमध्ये जायचं, पटांगण वाढवणार आहे. खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत.